सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वन्दे पार्वती परमेश्वरौ। जपाकुसुमसङ्काशौ मदघूर्णितलोचनौ जगतः पितरं वन्दे भैरवी भैरवात्मकौ। नमस्कार श्रोते हो, सर्वांना वंदन केलेलं आहे. सदाशिवापासनं सुरू झालेली जी गुरुपरंपरा आहे, अस्मदाचार्यपर्यंताम, आमच्या सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम, शंकराचार्य हे ज्याचा मध्यभाग आहेत, जी परंपरा आमच्या आचार्यांपर्यंत येऊन पोचली आहे, अशा गुरुपरंपरेला पहिल्यांदा अभिवादन केलेलं आहे. त्याच्यानंतर या श्रुतिस्मृती पुराणानां आलयं करुणालयं अशाही सगळ्या वेदांत ह्या सगळ्यांना वंदन केलेलं आहे. याच्यावर भाष्य करणारे नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम असंही वंदन केलेलं आहे. आणि नंतर शंकरं शंकराचार्य केशवं बादरायणं, साक्षात भगवान व्यासांना आणि भगवान आदिशंकरांना वंदन केलेलं आहे, शंकराचार्यांना वंदन केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या जगताचे जे मातापिता आहेत, ज्याला आपण शिवशक्ती म्हणतो, वस्तुतः ते शिवशक्ती तर आहेतच, पण ह्या संपूर्ण जगताचे ते मातापिता आहेत. कारण एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे. वाग अर्थाविव संपृक्तौ वाग अर्थ प्रतिपत्तये. वाणी श्रेष्ठ का त्याचा अर्थ श्रेष्ठ? दोन्ही श्रेष्ठच आहे. वाणी आणि अर्थ जसे एकमेकांवर अवलंबून आहेत किंवा एकमेकांशिवाय अपूर्ण आहे, वागर्थौ इव संपृक्तौ जसे एकमेकात मिसळून गेलेले, तसंच ह्या सगळ्या सौंदर्यलहरी या काव्याचा अर्थ मला प्रकाशित व्हावा, मला समजावा, याच्यासाठी मी वंदन कुणाला करणार? तर हे जगताचे मातापिता आहेत, त्यांनाच वंदन करणारे. कशासाठी? वाग अर्थ प्रतिपत्तये. ही वाणी आणि तिचा अर्थ मला नीट प्रकाशित व्हावा, आकलन व्हावा, याच्यासाठी जगतः पितरं वंदे, या जगताच्या मातापित्यांना वंदन करते. आणि ते कोण आहेत? पार्वती परमेश्वरो. पुढे तेच म्हणलेले, जपा कुसुम संकाशौ मदघूर्णित लोचनो, ज्यांचे लोचन आरक्त झालेले आहेत, असे जे भैरवी आणि भैरव असे जे जगताचे मातापिता आहेत, त्यांनाही वंदन करते आहे. असं सर्वांना वंदन केलेलं आहे. आपणा सर्वांच्या श्रोत्यांच्या
प्रेक्षकांच्या हृदयातल्या आत्मारामालाही वंदन करते, आपल्या अंतरस्थ अशा जो आत्माराम आहे, अंतरात्मा जो आहे त्यालाही वंदन करते, आपलेही आशीर्वाद मागत आहे. आणि आजच्या सौंदर्य लहरीच्या आपण तिसऱ्या भागाला प्रारंभ करणार आहोत. पहिल्या भागात आपण पार्श्वभूमी समजून घेतली होती की कुणी लिहिलेलं आहे शंकराचार्य, म्हणजे सौंदर्य लहरी लिहिलं आहे तरी कुणी, याच्यामध्ये काय वर्णन केलेलं आहे. म्हणजे जसं कोणत्याही ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय असतो, थोडक्यात आपण ते समजून घेतलं की त्याचा विषय काय आहे, त्याचे अधिकारी कोण आहे, त्याचं प्रयोजन काय आहे आणि त्याचं तात्पर्य काय, हे सगळं आपण थोडं थोडं समजून घेतलं. किंवा त्याची फलश्रुती काय हे समजून घेऊन आपण पहिल्या भागात 2 श्लोक पाहिले होते. त्याच्यानंतरच्या पुढच्या भागात 3, 4 आणि 5 अशा 3 श्लोकांचा अभ्यास करण्याचा अगदी अल्पसा प्रयत्न केला आहे. कारण खरं म्हटलं तर ह्या 4 ओळीमध्ये केवढं भांडार साठवलेलं आहे, फार मोठा आशय साठवलेला आहे. त्यामुळे तो सगळा मांडून होणं किंवा सगळा आपल्यापर्यंत पोचवणं किंवा सगळा मलाही आकलन होणं शक्यच नाही आहे. त्याच्यातला काही भाग जेवढा समजला, जेवढा रुचला, तोपर्यंत तेवढाच आपल्यापर्यंत पोचवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला होता. आज आपण बघणार आहोत ते पुढचे काही श्लोक 6, 7 आणि 8 असे 3 श्लोकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. कुणाचं वर्णन सुरू आहे माहिती आहे आपल्याला, फक्त एक आढावा घेण्यापुरतं आपण थोडं बघूया. महात्रिपुर सुंदरीचं हे वर्णन आहे. ही महात्रिपुर सुंदरी कोण आहे? ही जगदंबा आहे, ही शक्ती स्वरूपिणी आहे. अशा त्या त्रिपुर सुंदरीचं वर्णन करताना अर्थातच तिचं रूप आहे, तिचं सौंदर्य आहे, तिचे अलंकार आहेत किंवा तिच्या कर्तृत्व आहे, तिचे गुण आहेत, या सगळ्याचा आपण ओघाओघाने अभ्यास करणार आहोत. आता आजच्या भागामध्ये तिचं सौंदर्य आणि तिचं कर्तृत्व जाणून घेणार आहोत. हे सगळं करत असताना त्या दोघांनाही वंदन केलेलं आहे, शिव आणि शक्तीलाही वंदन केलेलं आहे. पण विशेष भर कशावर आहे? तो विशेष भर शक्तीवर हा भर आहे. शिव तर आवश्यक आहे, शिवापासूनच शक्ती, शिवाची अंगीभूत ही शक्ती आहे. पण ही शक्ती कशी आहे, ही शक्ती कशी सगळा हा प्रपंच चालवते, या सगळ्या घडामोडी चालवणारी कोण आहे, त्याच्याबद्दलही आपण मागच्या भागात थोडं जाणून घेतलं. आज मात्र तिच्या कृपेने, तिच्या मदतीने कोण जास्त बलाढ्य झाला आहे याचं वर्णन आज आपण 6व्या मंत्रामध्ये, मंत्र म्हणते मी मुद्दामच, कारण मननात त्रायते इति मंत्र, हा नुसता साधा श्लोक नाही आहे. सौंदर्य लहरीचं सुद्धा वारंवार पठण केलं, अर्थातच अर्थ समजून करायला पाहिजे. पण जर का आपल्याला शुद्ध स्पष्ट उच्चारामध्ये या सौंदर्य लहरीचे 101 श्लोक अभ्यासता आले, शक्य असेल तर ते मुखोद्गत करता आले, तर त्याच्यामध्ये मंत्र सामर्थ्य आहे. आणि त्या नुसत्या उच्चारणाने सुद्धा उच्चारण करणाऱ्या व्यक्तीचं अंतर्बाह्य व्यक्तिमत्वसुद्धा बदलून जातं. उच्चार करणाऱ्याचं आहे, ऐकणाऱ्यावर त्याचा सुपरिणाम दिसून येतो, वास्तूवर सुपरिणाम दिसून येतो. अशा अनेक अंगाने आपण ह्या सौंदर्य लहरीचा अभ्यास करणारच आहोत. आणि ह्या सौंदर्य लहरीचा अभ्यास करत करत आपलं आंतरिक सौंदर्य वाढवायचे. बाह्य सौंदर्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. आपल्याला आंतरिक सौंदर्य वाढवायचं. म्हणजे आपण जर का परमेश्वर स्वरूप होता आलं किंवा त्याच्या अधिकाधिक जवळ जाता आलं तर प्रत्येक व्यक्ती ही सुंदरच आहे. सौंदर्य लहरीबद्दल अनेकांनी मला काही प्रश्न विचारले की ह्याच्यामध्ये सौंदर्याविषयी काही सूचना आहेत का? आहेत, नक्कीच आहेत. पण ते सौंदर्य बाह्य सौंदर्य नाही आहे, रूपाचं सौंदर्य नाही आहे, तर ते वृत्तीचं सौंदर्य आहे, ते गुणांचं सौंदर्य आहे. आणि ते सौंदर्य आपल्याला वाढवायचं असेल तर ह्या सौंदर्य लहरीचा जरूर अभ्यास करायलाच हवा. जसं म्हणजे आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत, आपण त्याची एक थोडीशी कथाही मागच्या भागात पाहिली. पण आता ह्या 6व्या मंत्रामध्ये काय सांगतायत आचार्य ते बघूया, कुणाचं वर्णन करतायत ते बघूया. आधी श्लोक वाचते, मग त्याची फोड करूया, संधी फोड करूया, थोडासा अन्वय लावूया, थोडासा अर्थ समजावून घेऊया आणि मग त्याच्या आतमध्ये प्रवेश करूया. त्याच्यातलं बिटवीन द लाईन जे आहे, त्याच्यातला जो गुह्यार्थ आहे, त्याच्यातलं जे सौंदर्य आहे, शब्दामध्ये सौंदर्य ठासून भरलेलं असं हे आहे. आणि तेही आपण सगळंच बघणार आहोत. सुरुवात करूया मग 6व्या मंत्राला. धनुः पुष्पं मौर्वी
मधुकरमयी पंचविशिखा वसन्तः सामन्तो मलयमरुदायो धनरथः तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपाम् अपाङ्गत्ते लब्ध्वा जगदिदमनङ्गो विजयते. कुणाचं वर्णन आहे याच्यामध्ये? मदनाचं वर्णन आहे. हा मदन, हा कामदेव, हा अनंग, हा स्मररूपाने सगळ्या जगावर साम्राज्य करणारा हा जो कामदेव आहे तो इतका बलाढ्य आहे की त्याच्यावर कोणी विजय मिळवू शकत नाही, त्याला कोणी नियंत्रणात ठेवू शकत नाही. कोणत्याही देशाचे असा, कोणत्याही जाती धर्माचे असा कामदेव हा सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. असा हा कामदेव एवढा बलाढ्य कशामुळे झाला? एवढा बलाढ्य, एवढा सामर्थ्यवान, एवढा शक्तिशाली झाला कुणाच्या जोरावर? खरं पाहिलं ना, जर अगदी विश्लेषण केलं, त्याचं जर का ॲनालिसिस केलं तर त्याच्याकडे काहीच नाही आहे, त्या मदनाकडे काहीच नाही आहे. अहो, खरं तर तो अतिशय दुर्बल आहे. पण दुर्बलाला जेव्हा सद्गुरूंची किंवा आराध्य देवतेची कृपा लाभते तेव्हा ते दुर्बलत्व निघून जातं आणि ती व्यक्ती, ती शक्ती सामर्थ्यवान होते. इथे मदनाच्या बाबतीत तेच झालेलं आहे. आता बघा, शत्रूशी युद्ध करायचं म्हणजे सामग्री चांगली कणखर पाहिजे ना, दणकट सामग्री पाहिजे. काय आहे हो या मदनाकडे? सामग्री तरी काय आहे? काय बघा, धनुम पुष्पम मौर्वी. हा मदन कसा आहे? आधी त्याला देहच नाही आहे, पण त्याच्याकडे धनुष्य कुठलं आहे तर बघा, त्यांनी लढायला सुरुवात तर केली आहे, सगळ्या जगाविरुद्ध एकटा लढतो आहे, पण त्याच्या धनुष्याची दोरी कुठली आहे? मौर्वी म्हटलेलं आहे. ही मौर्वी कशाची आहे तर भुंग्याची आहे. धनुष्य कसायचं आहे तर फुलांचं आहे. धनु पुष्पम मौर्वी मधुकरमयी. धनुष्य तर फुलांचं आहे एवढं कळलं आम्हाला. त्या धनुष्याची जी प्रत्यंच असते, त्याची जी दोरी असते, त्या दोरीवर काय आहे? मधुकर आहेत, भुंगे आहेत. या भुंग्यांचीच दोरी आहे. ती कितपत दणकट असेल, कितपत सामर्थ्यशाली असेल विचारच करा. फुलांचं धनुष्य, भुंग्याची दोरी, आणि काय म्हणलेलं आहे? पंचविशिखा. बरं, बाण किती आहेत त्याच्याकडे? पुष्कळ बाण आहेत का? भरपूर बाण आहेत का? नाही हो, बाण फक्त त्याच्याकडे 5च आहेत. म्हणजे किती दुर्बल आहे हो हा मदन. धनुष्य आहे फुलांचं, दोरी आहे भुंग्यांची, आणि केवळ 5च बाण आहे. पंचविशिखा. विशिखा म्हणजे बाण. आणि कोण आहे त्याचा हे कोण आहे? सचिव कोण आहे? सामंत कोण आहे? तर वसंत हाच सामंत आहे. म्हणजे तो सामंतसुद्धा काही शक्तिशाली नाही आहे. 2-3 महिनेच त्याचा प्रभाव असतो. वसंत ऋतू किती वेळ टिकतो? फार तर 2-3 महिने एवढंच ते वसंत ऋतूचं म्हणजे त्याचं उपस्थिती तेवढीच असते. वसंत सामंतो मलय मरुदायो धनरथः. आणि त्या दक्षिणेच्या मलय पर्वतावरून वाहणारा जो वारा आहे हा त्याचा रथ चालवतोय. मलय पर्वतावरून येणारा मरुत म्हणजे वारा. यो धनरथः. त्याचा सारथी कोण आहे? तो वारा हा सारथी आहे. बरं, वारा तरी हातात येतो का? वारा तरी टिकणारा आहे का? वाऱ्याला तरी बांधता येतं का? वाऱ्याला तरी शोधता येतं का? वाऱ्याला पकडून धरता येतं का? म्हणजे ह्याचं सगळंच आधांतरी आहे. धनुष्य आहे फुलांचं, प्रत्यंच आहे भुंग्याची, बाण आहेत 5च, वसंत आहे त्याचा सचिव, आणि त्याचा सारथी कोण आहे? तो मलय पर्वतावरनं येणारा वारा. तथापि एकहा. तथापि, तरीसुद्धा, एवढ्या सगळ्या निगेटिव्ह पॉईंट्स असूनसुद्धा, एवढ्या सगळ्या नकारार्थी गोष्टीत, याच्यातल्या एकाही गोष्टीत खरं तर जोर नाही आहे. एवढ्या सगळ्या नकारार्थी गोष्टी असूनसुद्धा तथापि, तरीसुद्धा काय करतोय? एक गोष्टी आहे त्याच्याकडे, एक महत्त्वाची गोष्ट आहे. तथाप्येक सर्वम. सगळ्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट कुठली आहे त्याच्याकडे? हिमगिरीसुते कामपि कृपाम. ही हिमगिरीसुता आहे ना, ही पार्वती आहे ना, ही गिरिजा आहे ना,
ही हिमकन्या, ही हिमवती जी आहे तिची कृपा याला लाभली आहे. काय म्हटलेलं आहे? तथापि एकस सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपाम अपांगत्ते लब्ध्वा. तुझं सहाय्य लाभलं आहे, तुझी मदत लाभली आहे, तुझं पाठबळ लागलं आहे. त्यामुळे काय झालं आहे, तू एवढं सगळं असूनसुद्धा या सगळ्या जगाला तो भारी ठरला आहे. त्यामुळे तुझ्या कृपा कटाक्षाचा हा प्रभाव आहे, बाकी दुसरं काही नाही आहे याच्याकडे. आणि सगळ्यांवर विजय मिळवणारा आहे. सगळ्या जगाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे, जगाविरुद्ध लढायला. एकटा आहे मदन, पण एकटा आहे. धनुष्य त्या फुलांचे वगैरे वगैरे जरी गोष्टी असल्या तरी पाठबळ कोणाचे? या हिमकन्येचं, या पार्वतीचं, या साक्षात शक्तिस्वरूपिणीचं सहाय्य असल्यावर मग कुणाची भीती आहे? मग कोणाला घाबरायचं आहे? असा हा मदन सगळ्या जगावर एकटा राज्य करतो, एकटा राज्य करतो आहे. बघा, मदनाचा प्रभाव कोणीच टाळू शकत नाही, कोणीही टाळू शकत नाही. सर्वत्र जगामध्ये अत्र तत्र सर्वत्र त्या मदनाचा प्रभाव आहेच आहे. कारण त्याला कृपाप्रसाद लाभला आहे त्या हिमगिरी नंदिनीचा, त्या हिमकन्येचा, त्या पार्वतीचा, त्या गिरिजेचा प्रभाव लाभला आहे, कृपाप्रसाद लाभला आहे. आणि म्हणून तो सगळ्या जगावर राज्य करतो. हा तर झाला सरळ सरळ अर्थ. श्लोक वाचला, अर्थ समजला. पण ह्या अर्थाच्या मागे खूप छटा आहे. याचं धनुष्य कशाचं आहे? फुलांचं धनुष्य आहे. आणि म्हणून ह्याचं आणखीन एक नाव, अनेक नाव आहेत बरं का. मदनाला पुष्कळ नाव आहेत. मीन केतन असं एक त्याचं नाव आहे. स्मर आहे, अनंग आहे, कारण तो अंगाने नाही आहे, तो शरीराने नाही आहे. तो त्याचं अस्तित्व दाखवता येत नाही, दिसून येत नाही, पण तो आहे. असा जो मदन आहे त्याचं आणखीन एक नाव आहे पुष्पधन्वा. पुष्पधन्वा म्हणजे ज्याचं धनुष्यच मुळी फुलांचं आहे, असा तो आहे. आता बघा, सगळं नाजूक 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 असूनसुद्धा एवढ्या जगावर हा कसा काय राज्य मिळवतो? तिची कृपा आहे ना. शक्तीची कृपा असेल, शक्ती जर का आपल्या बाजूने असेल तर जगात काहीच अशक्य नाही. शक्तीमध्ये धातूच मुळी शकधातू आहे. शक म्हणजे करू शकणारी. शक्ती काय करू शकते? काहीही करू शकते. आणि शक्नोतीमध्ये सुद्धा शकच धातू आहे. मी हे करू शकते आपण म्हणतो, पण आपण थोड्याच गोष्टी करू शकतो आणि त्याच्यातल्याही काहीशा आपल्याला साध्य होत नाही. पण ज्याच्या बाजूला शक्ती आहे, ज्याच्यावर कृपाप्रसाद त्या शक्तीचा आहे, तिला काहीच अशक्य नाही आहे. त्यामुळे हा मोठं एवढं कार्य करू शकतो आहे. आता बघा, सबळ कारण नसताना इथे काय म्हटलेलं आहे? दुर्बळ शत्रूलासुद्धा सबलता देणारी हीच माता आहे. त्याला एवढं सामर्थ्यशाली कोणी केला हो? हिनेच केलं आहे. म्हणून तिला आचार्य विनंती करतात. आणि इथे अलंकार एक फार सुंदर झालेला आहे की सबळ कारण नाही आहे. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हा फार बलदंड आहे, ह्याच्याकडे मोठी सेना आहे, शस्त्रास्त्र अगदी आधुनिक पद्धतीचे आहेत, असं काही आहे का? योग्य कारण नसतानासुद्धा कार्याची निष्पत्ती मात्र परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे. त्यामुळे ह्या श्लोकामध्ये विभावना अलंकार झालेला आहे. विभावना, अशक्य ते शक्य करणार आहे ना. अशक्य ते शक्य कोण करणार हो? ही शक्तीच करणार आहे. त्यामुळे विभावना अलंकार आहे. कोणतीही बळकट अशी युद्धसामग्री नसतानासुद्धा जग जिंकणं हे कामदेवाला केवळ शक्य आहे, ते हिच्या कृपेमुळे. या हिमगिरी कन्येच्या कृपा कटाक्षाचा प्रभाव हाच आहे. आणि आता आचार्य म्हणतात, हे आई, अगं तू बरोबर असल्यानंतर काय शक्य नाही आहे? सगळं शक्य आहे. तू काय काय करतेस? तू मुक्यालासुद्धा वाचस्पती बनवतेस. खरंच आहे, हिची कृपा लाभली तर मुक्यालासुद्धा वाचस्पती बनता येतं. आपण भगवद्गीतेच्या किंवा कृष्णाच्या वंदनेमध्ये म्हणतो ना, मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिम यत्कृपा. ज्याच्या कृपेने हे शक्य होतं, तमहं वंदे, असं त्याला जे म्हटलेलं आहे. या कृष्णाला त्याच्यात वंदन केलं आहे, पण इथे या शक्तीला वंदन केलं आहे की तू मुक्याला वाचस्पती बनवतेस. पंगू देखील तुझ्या कृपेने मेरू पर्वतसुद्धा उल्लंघून जाईल. हिच्या कृपेमुळे अहो अशक्य गोष्टी होतात.
आपण पाहतो ना, राईचा पर्वत होतो आणि पर्वताच्या ठिकाणी खाईसुद्धा निर्माण होऊ शकते, खंदक निर्माण होऊ शकतो. ही शक्ती स्वरूपिणी इतक्या उलाढाली करत असते, इतक्या घडामोडी करत असते. त्यामुळे हिच्या कृपेने माणसाच्या मनात काहीही असलं तरी हिने ठरवलं की त्या गोष्टी सहजासहजी घडतात. आपल्याला कोरोनाने बसवलं ना, 2.5-3 वर्ष घरात बसवलं. कल्पना तरी केली होती का? कधी कल्पना तरी केली होती का की माणसाला इतकं खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य कुणाच्यात आहे? तिला नाव काहीही द्या तुम्ही, नाव काहीही द्या, ती माया म्हणा, ती शक्ती, पण ती कोण आहे? ती हीच आहे. ही शक्ती माता आहे, ही देवी आहे, ही हिमगिरी कन्या आहे. आणि आता ह्या कथेचा संदर्भ कुठे लावायचा आहे तर तेही बघूया. शिवशंकरांनी त्या कामदेवाला जाळून टाकलं, कारण त्यांच्या तपस्येमध्ये हा कामदेव भंग करत होता किंवा त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून पाहिलं आणि शंकरांनी त्या कामदेवाला जाळून टाकलं खरं तर. परंतु लगेच पार्वतीने आपल्या अमृतमय दृष्टीने त्याला पुन्हा जन्म दिला आणि म्हणून तिला कामाक्षी असंही म्हटलं जातं. जिच्या डोळ्यातच काम आहे, कामाक्षी अशी ती आहे, किंवा कांची नगरीची ती अधिष्ठात्री देवत आहे. कांची कामाक्षी असं म्हणतो ना आपण तिला. ही कामाक्षी देवी अतिशय बलसंपन्न आहे, शक्तिस्वरूप आहे आणि म्हणून तिला वारंवार ह्याच्यात वंदन केलेलं आहे. मपांगत्ते लब्ध्वा जगदजमनंगो विजयते. त्याचा विजय झाला. तुझ्या कृपेने काय अशक्य आहे? तू ठरवलंस तर काहीही या जगात अशक्य नाही आहे. अशी तिची स्तवन केले, स्तुती केली आहे, असं तिला वंदन केले आणि ह्या लेकराला पदरात घे असेही तिला मागणी केलेली आहे. आता मी जसं पहिल्या 2 भागात म्हटलं की हे सकाम उपासना आहे. हा मंत्र म्हणताना सुद्धा काहीतरी हेतू मनात असतो आणि त्याप्रमाणे ते यंत्र, ते कुठल्या धातूवर करायचं किंवा त्याला कुठला नैवेद्य दाखवायचा, किती दिवस ही उपासना करायची, किती वेळा हा मंत्र जप करायचा, या सगळ्याचं शास्त्र आहे. आपण प्रत्येक वेळेस बघणार नाही आहोत, पण काही जणांना उत्सुकता असते, त्याच्यासाठी आपण बघणार आहोत. या श्लोकाचं यंत्र कसं आहे तर त्रिशूलयुक्त समभुज चतुष्कोण असून क्लीम हे याचं बीज मंत्र आहे. क्लीम कसं आहे? चतुष्भुज, समभुजाचा चतुष्कोण आहे, चौरस आहे आणि त्याच्यामध्ये त्रिशूल आहेत आणि तिथे क्लीम हे बीज आहे. रोज 500 वेळा हा जो मंत्र आहे, आत्ता जो म्हटला आपण धनुम पुष्पम मौर्वीम, हा जो मंत्र आहे तो दररोज 500 वेळा असं अनुष्ठान करून या श्लोकाचा जप करावा. आणि काय करावं? उसाचे जे तुकडे असतात, कर्वे ज्याला म्हणतो आपण किंवा गंडेरी ज्याला म्हणतात, अशा उसाच्या तुकड्याचा, कर्व्याचा नैवेद्य दाखवावा. आणि ह्याच्यामुळे काय होतं तर कुणाला पुत्रप्राप्ती होत नसेल किंवा काही समस्या असतील, शंढपणाची निवृत्ती होऊन या मंत्रामुळे पुत्रप्राप्तीसुद्धा होऊ शकते. अर्थात इथे जाणकारांचं मत घ्यावं किंवा जाणकारांचा सल्ला घेऊनच हे करावं. केवळ ह्याच्यावर म्हणजे मी सांगते म्हणून विश्वास नाही ठेवायचा. पण अशा अनेक सकाम उपासना ह्याच्यात सांगितल्या आहेत. त्या फक्त अगदी वानगी दाखलमधनं बनणं सांगणार आहे. प्रत्येक वेळेस ते सांगणार नाही, कारण आपलं ध्येयच मुळी ते नाही आहे. आपलं उद्दिष्टच मुळी असं आहे की या श्लोकातले, ह्या मंत्रातलं जे सामर्थ्य आहे, जे शब्द आहे, जो आचार्यांचा भाव आहे, तो आपल्यापर्यंत पोचवायचा आहे. त्याच्यातनं फलप्राप्ती काय होईल हा फारसा मुद्दा विचारात घ्यायचा नाही आहे. त्यामुळे आपण फक्त ह्या स्तोत्राच्या सौंदर्याकडे, व्याकरणाकडे, शब्दाकडे आणि त्याच्यातल्या भावाकडे लक्ष देणार आहोत. आणि असा हा सौंदर्य लहरीचा अभ्यास आपला हळूहळू पुढे जाणार आहे. आता पुढचा 7वा मंत्र आहे तो तर आणखीनच नादमाधुर्याने भरलेला आहे. काय मंत्र आहे त्याच्यामध्ये? ती कृपाप्रसाद करते. ही हिमगिरी कन्या आहे, ही जी पार्वती आहे, ही शक्तिस्वरूपिणी आहे, ही कृपा करते. पण कृपा करायला येते ती कशी येते? हळूहळू येते, शनैशनै येते, ढाळे येते. कशी येते? आणि ती येताना तिचा एक मंजुळ नाद होतो आहे. बघा,
कोणत्याही गोष्टीची आपल्याला चाहूल लागते ती नादातनं लागते. शाळेतनं मुलं येतात ती धडाधडा धावत धावत येतात, किंवा कोणाच्या स्कूटरचा आवाज येतो, कोणाच्या कारचा आवाज येतो, कोणाच्या बेलचा आवाज येतो, कोणाच्या सायकलची घंटा वाजते. येणाऱ्याची सूचना देणारे असा एक नादमाधुर्य असतो. कसं नादमाधुर्य हीच काय म्हणणं आहे बघा. आपण बघूया आचार्य काय म्हणतात, आणि इतके गोड शब्द वापरलेत ना आचार्य म्हणतात. बघूया, आधी मंत्र वाचते, थोडा अर्थ समजू आणि मग त्याच्यातलं आणखीन सौंदर्य समजावून घेणार आहोत. क्वणत्कांची दामा करिकलभकुंभस्तनतता परीक्षीणामध्ये परिणतशरच्चन्द्रवदना धनुर्बाणान् पाशं शृणिमपि दधाना करतलै पुरस्तादास्तान्नः पुरमथितुराहो पुरुषिका. आता ह्याच्यामध्ये इतकं नादाचं माधुर्य आहे. क्वणत कांची दामा करिकलभकुंभस्तननता. काय म्हटलेलं आहे बघा, पुरमथितुम अहो पुरुषिका नः पुरस्तात आस्ताम. ही शक्ती आहे ना, ही कशी आहे, ही आमच्या समोर यावी. आता इथे म्हटलेलं आहे, त्रिपुरारी भगवान सदाशिव यांनी जिच्याबद्दल अहंकार बाळगावा, आहेच ना ती तशी, तिच्याबद्दल अहंकार बाळगावा, जिच्यामुळे सदाशिवानी स्वतःला धन्य समजावं, जिच्या सामर्थ्यावर विश्वाला सुखी करावं, स्वतःला कल्याणकारी शिव अशी ख्याती मिळवावी, ती शंकराची अहो पुरुषिका म्हणजे त्यांचा मूर्तिमंत अभिमान अथवा उत्साहशक्ती ही श्रीदेवी महात्रिपुरसुंदरी आमच्यासमोर नः पुरस्तात, नः म्हणजे आमच्या, पुरस्तात म्हणजे समोर, आद आस्ताम पुरस्तात आस्ताम, ती यावी आमच्यासमोर. कशी यावी, निरंतर ती विराजमान होवो. आता ती ह्या श्लोकातून त्या महाशक्तीचं, श्री विद्यास्वरूपची महाशक्ती आहे, तिचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. आणि ध्यानासाठी अशा स्वरूपाचीच खरं तर आवश्यकता असते. निरालंबाचं ध्यान करता येत नाही. निर्गुण निराकार शब्द अगदी योग्य आहेत, पण ते कुणासाठी आहेत, ते ज्ञानी पुरुषांसाठी आहेत. साधारणपणे सामान्य लोकांना सगुणाचं ध्यान करणं अधिक सुलभ, अधिक आनंददायी वाटतं. आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितले 12व्या अध्यायामध्ये, क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसां. अव्यक्ताची उपासना खरं करणं अवघडच आहे. नसलेली, अव्यक्त असलेली मूर्ती आमच्या डोळ्यासमोर आम्ही कशी काय उभी करणार. पण त्याचं जर का सगुण रूप असेल, बघा ना, बालकृष्णाचं रूप डोळ्यासमोर आणायला सुद्धा किती गोड वाटतं. त्याचं ते मोरपीस, त्याच्या त्या गाळ्यातल्या वनमाला, त्याची मोहक अशी ती बासरी, त्याचा तो पदर, त्याचं ते मिश्किल हसणं किती गोड वाटतं. प्रभू रामचंद्रांची सुद्धा धीर गंभीर मूर्ती, त्यांचं ते धनुष्यबाण, त्यांचा तो करारी पण तरी सुकोमल असा चेहरा, त्यांनी बांधलेल्या जटा किती गोड वाटतात. सगुण मूर्तीचं ध्यान करणं त्यातल्या त्यात सोपं आणि त्यातल्या त्यात आनंददायीसुद्धा असतं. आणि म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, आता इथे तिचं वर्णन केलेलं आहे. कशी आहे ती, ती आमच्यासमोर येते आहे, पण हळूहळू हळूहळू आणि सौंदर्याची उधळण करत येते आहे. नुसतंच रूपाचं सौंदर्य नाही आहे, तर नादाचं सौंदर्य आमच्या कानालाच जाणवते. त्यामुळे ती कशी आहे, क्वणत कांची दामा. कांची, कांची म्हणजे सोन्याचा, दाम म्हणजे कंबरपट्टा घातला आहे तिने, आणि त्या कंबरपट्ट्याला अगदी लहान लहानशी घुंगरं लावली आहेत, आणि ती घुंगरं रुणझुण रुणझुण असा आवाज करत आहेत. क्वणत, क्वणत म्हणजे ठणठण आवाज नाही आहे, ढणढण आवाज नाही आहे, क्वणत अगदी कळतोय ना, कळतोय, जोरात आवाज येत नाही, लक्ष देऊन ऐकलं कीच त्याचा फार मंजुळ ध्वनी येतो आहे. रुणझुण शब्दामध्ये सुद्धा हेच आहे, हेच सामर्थ्य. मराठीत सुद्धा रुणझुण बघा, किंवा
फार सुंदर सुंदर शब्द आहेत. गदिमांच्या काव्यात तर आपल्याला हे सगळे शब्द चमत्कृती बघायला मिळते. माझ घरातील उजेड मिणमिण, त्यात काकणे करती किणकिण. मिणमिण उजेड कसा असतो? सगळीकडे ट्यूबलाईट किंवा फार मोठं रोषणाई केली नाही हो. मिणमिण उजेड जेमतेम दिसेल असा. माझ घरातील उजेड मिणमिण, त्यात काकणे करती किणकिण. किणकिण करणारी काकणं, स्पष्ट शब्दचित्रच डोळ्यासमोर येतं. आवाज ऐकायलाच येतो की काकणाचा किती मंजूळ ध्वनी आहे. घंटेचा जोरात असेल, झांजांचा जोरात असेल, ढोलाचा आवाज जोरात असेल, पण काकणाचा आवाज जेमतेम ऐकू येतो. हा किणकिण आवाज, हा रुणझुण आवाज, हा मिणमिण उजेड, काय शब्द सामर्थ्य आहे. आपलं हे वैभव आहे, शब्द वैभव. आणि इथे सुद्धा आचार्यांनी अतिशय योग्य शब्द वापरला आहे, क्वणत. क्वणत कांशी दामा, रुणझुण असा आवाज होणारी ह्या सोन्याच्या कांची दाम आहे. दाम म्हणजे कंबरपट्टा बरं का. दाम म्हणजे खरं म्हटलं तर दाम म्हणजे पोटाला बांधलेली दोरी. कृष्णाचं नाव आहे ना दामोदर. उदर म्हणजे पोट, आणि त्याला बांधलेली दोरी, पोटाला दोरी बांधायची ना यशोदा, म्हणून तर तो दामोदर आहे. इथे कांची दामा, सोन्याची दोरी म्हणजे सोन्याचा कंबरपट्टा, अतिशय नाजूक वेलबुट्टी केलेली, नाजूक नक्षीदार असलेली असा हा सुंदर सोन्याचा कंबरपट्टा आहे. आणि त्याला बारीक बारीक अशी घुंगरं लावलेली आहेत. आणि ती जशी जशी पावलं टाकते ना, तिचा पदन्याससुद्धा अतिशय नाजूक आहे, अतिशय मंजूळ आहे. त्यामुळे जशी जशी ती हळूहळू पुढे येते आहे भक्ताच्या दिशेने, तशा तिच्या घुंगरांचा आवाज असा रुणझुण रुणझुण किणकिण असा आवाज येतो आहे. असा कंबरपट्टा आहे. पण तिचं सौंदर्य तर काही बघायलाच नको. ती अतिशय इथे कृपा वर्षावाच्या हेतूने भक्ताकडे चालत येते आहे. पण तिचं सौंदर्य अवर्णनीय आहे. कसं आहे सौंदर्य अवर्णनीय? करी कलभ कुंभस्तननता, कुंभ स्तनाच्या भाराने नत झाली आहे, वाकली आहे. पण तिचे स्तन कसे आहेत, तिचे एकूणच सौंदर्य कसं आहे? करकलभ, करिकलभ. करी म्हणजे हत्ती. हत्तीच्या गंडस्थळाप्रमाणे भरदार असलेले तिचे वक्ष जे आहेत, त्याच्या भाराने ती वाकलेली आहे. आणि मध्ये कशी आहे मात्र, ती काही अशी जाड नाही आहे, स्थूल नाही आहे. परीक्षीणामध्ये, मध्ये परीक्षीण म्हणजे मध्ये मात्र अतिशय बारीक आहे. तिची कटी कशी आहे? अतिशय बारीक अशी कटी असलेली, बारीक कंबर असलेली आहे. आणि चेहरा कसा आहे काय विचारायलाच नको. चेहरा परिणत शरदचंद्र वदना. कसा आहे तो शरदचंद्र? शरद ऋतूतला पौर्णिमेचा चंद्र कसा असतो, किती निष्कलंक वाटतो, किंवा किती मोठा दिसतो, किती सौंदर्यपूर्ण असतो, तसा हिचा चेहरा आहे. खरं म्हटलं तर चंद्र रोजच छान दिसतो, पण अमावस्येला दिसतच नाही. कधी कमी होतो, कधी मोठा होतो. बरं, दर महिन्यात पौर्णिमा असते, पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात शरद ऋतूतली पौर्णिमा मात्र वेगळीच आहे. शरद ऋतूतली पौर्णिमा जशी उत्फुल्ल असते, तेजस्वी असते, औषधी असते, रसमयी असते, असा हिचा उत्फुल्ल चेहरा आहे. बघा काय वर्णन केलं, तिच्या कंबरपट्ट्याचं वर्णन, तिच्या स्तनांचं वर्णन, तिच्या कमरेचं वर्णन, तिच्या मुखचंद्राचं वर्णन. आणि कशी आहे ती? धनुर्बाणान पाशम सृणीमपि दधाना करतलैही. ती स्वतः तेजस्वी आहे, झोकदार आहे, डौलदार चेहरा आहे. आणि हातात काय आहे तिच्या? धनुर्बाणान पाशम. धनु आहे, धनुष्य आहे, बाण आहे, पाश आहे, सृणी आहे. सृणी म्हणजे अंकुश धारण केलेलं आहे. दधाना करतलैही, असं धारण केलं आहे. कुठे? करतल, हातामध्ये. या 4 गोष्टी धारण केल्या. 4 हात आहेत ना, त्यामुळे मग काय काय धारण केलं आहे? धनुष्य आहे, बाण आहे, पाश आहे आणि अंकुश आहे. असं सगळं धारण करून पुरस्तादास्तांन, पुरस्ता, पुराचं हरण करणारी. पुर म्हणजे कोण? त्रिपुरासुर. त्रिपुरासुराचा संहार करणारी ही आहे. ही नाही आहे, त्रिपुरासुराचा संहार करणाऱ्या शंकरांनासुद्धा हिचा अभिमान वाटतो.
आमची गृहलक्ष्मी, असा अतिशय अभिमान वाटतो ज्यांना. पुरमथितू अहो पुरुषिका, त्यांनासुद्धा अभिमान वाटावा अशी ही गौरवास्पद अशी ही देवी आहे, अशी माता आहे, अशी महात्रिपुर सौंदर्य आहे, अशी भगवती नहा पुरस्तात. नहा म्हणजे आमच्या समोर येऊन आम्हाला दर्शन देवो, आम्हाला ती भेटो, आम्हाला तिचा लाभ हो, अशी फार मागणी केली. 4 ओळीमध्ये शब्दचित्र डोळ्यासमोर आलं की नाही, कशी हळू चालत येते, कसा कंबरपट्टा आहे, कशी कंबर आहे, चेहरा कसा आहे, आणि त्या शंकराला अभिमान वाटावा अशी पत्नी आहे. आणि खरंच आहे, अभिमान वाटावा अशी पत्नी असणं म्हणजेच तिला वल्लभा म्हटलेलं आहे. वल्लभा म्हणजे प्रिय पत्नी, जिच्या कर्तृत्वामुळे या पुरुषालासुद्धा अभिमान वाटते. त्यामुळे मी म्हटलं ना, शिव आणि शक्ती जसे एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत, त्यामुळे एकाशिवाय दुसरा नाही. शिवात मधनंच ही शक्ती जरी निर्माण झाली असली तरी या शक्तीने या शिवाला फार मोठेपणा दिलेला आहे, किंवा एकूण त्याला अभिमान वाटतोय अशीही आहे. आता या श्लोकामध्ये तिचं अविद्या स्वरूप श्रीविद्या स्वरूप अशा महाशक्तीचं सगुण स्वरूप वर्णन करत आहेत. अविद्या ही तिच्या विरुद्ध आहे, ही कोण आहे? श्रीविद्या आहे. सगळ्या विद्यांची देवता हीच आहे. महाशक्तीचं सगुण स्वरूप ह्याच्यामध्ये आचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि खरंच आहे, ध्यान करायचं असेल ह्या महात्रिपुर सुंदरीची अनेक रूपं आपण पाहणार आहोत, पण ध्यानासाठी समोर आपल्या मनश्चक्षूसमोर जर का मूर्ती आणायची असेल तर हिचीच आणायची, हेच रूप आपल्या समोर आणायचं आहे. आणि समजा ही तर सगुण मूर्ती आहे, पण तिचं निर्गुण रूपसुद्धा आहे बरं का. ती लपलेली आहे, ती अव्यक्त आहे. कुठे कुठे अव्यक्त आहे त्याचंही वर्णन केलेलं आहे. त्वं चंद्रिका शशिनितिग्मरुचौ रुचिस्त्वं. चंद्रातली जी चंद्रिका आहे ना, ती हीच आहे. चंद्र दिसतो पण चंद्रिका दिसत नाही आहे. तिग्मरुचौ रुचिस्त्वं, एखाद्या पदार्थाची जी चव आहे ती तीच आहे. त्वं चेतनाहसी, त्वं चेतनासी पुरुषे पवने बलत्वं. तू पुरुषातलं जे सामर्थ्य आहे, पुरुषातलं जे पुरुषार्थ आहे, पुरुषत्व जे आहे ते तूच आहेस. बरं, पवनामधलं वाऱ्यामधलं जे गती आहे, जो वेग आहे तो तूच आहेस अगं. त्वं स्वादुतासी सलिले, पाण्याला स्वादुता आणणारी सुद्धा तूच आहे. पाण्यालासुद्धा एक रस आहे ना, पाण्यालासुद्धा एक चव आहे ना. शिखिनी त्वमूष्मा. शिखिनी याचे 2 अर्थ. शिखिनी म्हणजे मोर पण होतं आणि शिखी म्हणजे अग्नी पण आहे, कारण अग्नीच्या शिखा अशा उफाळून येतात ना. त्यामुळे अग्नीमधली त्वम ऊष्मा, त्याच्यातली जी उष्णता आहे, त्याच्यातलं जे गरमपणा आहे, त्याच्यातलं जे ऊब आहे ते तूच आहेस. त्यामुळे शिखिनी त्वम ऊष्मा. निस्सारमेव निखिलम त्वदृते यदि स्यात्. तू नसतीस ना गं, त्वदृते. बरं का, इतका गोड शब्द वापरला आहे, त्वदृते. ऋते म्हणजे शिवाय. भगवद्गीतेत आपण पाहिलं, ऋते पित्वाम न भविष्यन्ति सर्वे. तुझ्याशिवाय इथे सुद्धा तू नसतीस समजा, त्वदृते यदि स्यात्. जर असं झालं असतं की तू नाहीसच, तर काय झालं असतं ह्या जगाचं? निस्सारमेव निखिलम, हे सगळं विश्व असार झालं असतं. तू आहेस म्हणून सौंदर्य आहे, म्हणून गती आहे, म्हणून हालचाल आहे, म्हणून परिवर्तन आहे, म्हणून नाविन्य आहे. तू आहेस म्हणून सगळं आहे. तू नसतीस तर हे जग असून नसल्यासारखं झालं असतं. त्यामुळे आणि ही जी शक्ती आहे ती काय, म्हणजे ती आहेच आहे, पण शक्ती ही शक्तिमानापेक्षा श्रेष्ठ नाही आहे किंवा वेगळी पण नाही आहे. शक्ती आणि शक्तिमत हे इतके एकरूप झालेत की त्याच्यापासून तिला वेगळी काढताच येत नाही. आणि म्हणून शक्ती आणि शक्तिमान ह्याच्यात अभेद सांगितला आहे. काय सुंदर, एक एक आचार्यांचा एक एक मंत्र म्हणजे आपल्याला सगळ्या बाजूने विचार करणार. म्हणजे ह्याच्यात तत्त्वज्ञान आहे, ह्याच्यात सौंदर्य आहे, ह्याच्यात वास्तविकता आहे, खोटं नाही आहे, ह्याच्यातलं काहीही कल्पनारंजित काही नाही आहे, सगळं खरं आहे, वास्तववादी आहे. हे खरंच असंच चित्र आहे या जगाचं. हिच्याशिवाय काय आहे नाहीतरी अर्थ. निस्सार झालं असतं जीवन.
त्यामुळे हे म्हटलेलं आहे. आता हिच्या स्वरूपाचं वर्णन तर अप्रतिमच आचार्याने केलं की तो काय कंबरपट्टा आपल्याला दिसायला लागतो, त्याची घुंगरं वाजायला लागतात, त्याचा नाद कानात यायला लागतो, ती कशी हळूहळू स्मितहास्य करत स्मयमान मुखाने येते, आपल्याकडे चालत चालत येते अशी आपल्याला दिसायला लागते. आणि ही जगज्जनीने कशासाठी येते आपल्याकडे? सहज नाही येते, आपल्यावर अनुग्रह करण्यासाठी, आपल्यावर कृपा करण्यासाठी अशी ही येते. आता इथे कंबरपट्टा जरी म्हटलं असलं तरी फक्त कंबरपट्टा नाही घातला. नुसता कंबरपट्टा कोण घालेल हो? सगळ्याची परिपूर्णता खरं तर कंबरपट्ट्यात आहे. सगळे दागिने घालून झाल्यानंतर बघा, कंबरपट्टा हा फार एखादीकडेच असतो. सगळे दागिने बाकीचे आहेत, गळ्यातल्या माळा आहेत, हार आहे, चपला हार आहे, वाकी आहे, पाटल्या बांगड्या तोडे सगळं घातलेलं आहे तिने, आणि शेवटी कंबरपट्टा घातला आहे. म्हणजेच कंबरपट्टा हे उपलक्षणेने घ्यायचे. उपलक्षणाने म्हणजे एक शब्द जरी घेतला तरी त्याच्यावरनं बाकीच्या शब्दांचा अंदाज करता येतो किंवा त्याची शक्यता आपल्या लक्षात घेता येते. एखादा शब्द उदाहरणादाखल जरी घेतला तरी त्याच्यातनं बाकी सगळं समजतं ना. तसाच हा शब्द इथे म्हणजे बघा, वाङ्मयीन सौंदर्य आहे, वाचेचं सौंदर्य आहे, तत्त्वज्ञान आहे, रसात्मकता आहे, वास्तविकता आहे. आता काय आणखीन कुठले काव्याचे गुण ह्याला लावायचे? सगळ्या गुणांनी परिपूर्ण असं हे आचार्यांचं काव्य आहे. आता बघा, आता जसं तिच्या स्तनांचं वर्णन केलं, हे कोणाला कदाचित अतिरंजित वाटेल, पण ही कशी एक करी कलभ कुंभस्तन नता, कारण भक्तांचं पोषण करण्यासाठी तिच्या स्तनांमध्ये अमृताप्रमाणे दूध असायला हवं ना, तशी ती आहे. पण सगळ्या एवढ्या लेकरांची जबाबदारी तिच्यावर आहे, त्यामुळे तिने मधुर दुग्ध धारण केलं आहे. आणि म्हणून तिचा स्तनभार जो आहे तो हत्तीच्या गंडस्थळाप्रमाणे अतिशय वजनदार आहे, पुष्ट झाला आहे, कारण ती स्वतः विश्वंभर आहे हो. विश्वंभर आहे, विश्वाचं पालनपोषण करण्याची उत्तरदायित्व तिच्यावर आहे. त्यामुळे तिच्या वात्सल्याचं हे द्योतक आहे. क्षुधार्थ तृषार्था असं म्हटलेलं आहे. ती मध्ये परीक्षणा जरी असली तरी ते सौंदर्याचं एक प्रतीकच त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आणि बघा, तिचे हात जे आहेत, चारही हात आहेत, तिच्या वरच्या दोन्ही हातामध्ये पाश आणि अंकुश धारण केले. धनुर्बाणान पाशम सृणीमपी दधाना करतलैही. बघा, खालच्या उजव्या हातामध्ये पुष्पांचे बाण आहेत, डाव्या हातामध्ये उसाचं धनुष्य तिने धारण केलेलं आहे, वरच्या दोन्ही हातामध्ये पाश आणि अंकुश आहेत, कपाळावरती केशराचा मळवट भरला आहे. दिसायला लागली ना आपल्याला, केशराचा मळवट भरला आहे तिने, अतिशय पावित्र्य मळवट भरला आहे, पावित्र्याचा तो मळवट भरलेला आहे. आणि केसांच्या भांगापर्यंत तिने कस्तुरीचा टिळा धारण केलेला आहे. काय सुगंध असेल, काय नाद आहे, म्हणजे रूपाचं सौंदर्य आहे, रसाचं माधुर्य आहे, नादाचं मधुरता आहे, सगळं तिच्यामध्ये सामावलेलं आहे. कोण आहे ती? साधी नाही आहे कोणी, विश्वंभरा आहे, विश्वपोषिणी आहे, शक्तिस्वरूपिणी आहे. असे तिचे नेत्रसुद्धा प्रफुल्लित आहेत, कंटाळलेली नाही आहे, प्रफुल्लित आहेत की भक्तांचं आता काय कल्याण करू मी, असं तिला झालेलं आहे. मुखावर प्रसन्न हास्य आहे. तिची अंगकांती कशी आहे? किंचित गुलाबीसर आहे, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त आहे, देदीप्यमान आहे. आणि तिने स्वतः वस्त्र धारण केलं, तेही अरुणवर्णाचं आहे. बघा किती सुंदर, म्हणजे सौंदर्याची परिसीमा आहे. अशी ही बरंच नुसतंच सौंदर्य नाही आहे, सगळ्यांच्या पोषणाची जबाबदारी घेतलेली आहे, सगळ्यांना अभय देणारी, वर देणारी, संकटापासून रक्षण करणारी अशी ती आहे. ती स्वतः निर्गुण आहे, निराकार आहे, शुद्ध आहे, चिन्मय आहे. आणि असं असूनही भक्तांसाठी हे सगुण रूप तिने धारण केलेले आहे. आता हिला प्राप्त करण्यासाठी त्याच्यावर सुद्धा एक उपाय सांगितला आहे. समभुज चौरसाचं एक यंत्र तयार करायचं, दररोज 1000 वेळा या फक्त मंत्राचा जप करायचा आणि ह्याला नैवेद्य दाखवायचा, तो पायसाचा नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे तुमच्या कामना पूर्ण होतील.
अजून एक मंत्र घेऊया. एकेका मंत्रातच आपण इतके बुडून जातो आहे, पण बोलण्यासारखं प्रत्येक वेळेसच खूप आहे. प्रत्येक वेळेसच खूप आहे. आता काय म्हटलेलं आहे, 8वा जो श्लोक आहे आजचा 3रा, त्याच्यात काय म्हटलं आहे बघूया. सुधा सिंधोर्मध्ये सुरविटपि वाटी परिवृते मणिद्वीपे नीपो पवनवती चिंतामणिगृहे शिवाकारे मंचे परमशिवपर्यङ्कनिलया भजन्ति त्वां धन्या कतिचन निश्चिदानंदलहरी. तिला विनवणी काय केली आहे बघा. हे माते, धन्याः कतिचित चिदानंदलहरीं त्वां भजन्ति. मागच्या श्लोकात तिच्या स्वगुण स्वरूपाचं वर्णन पाहिलं. आता तिच्या ऐश्वर्याचं वर्णन केलं. काय ऐश्वर्य, रूप, ऐश्वर्य हे सगळंच तिच्याकडे प्राचुर्याने आहे. थोडकं नाही आहे, प्राचुर्य. या जगाची स्वामिनी ती आहे. सगळं तिच्याकडे आहे. आता ऐश्वर्याचं वर्णन करतायत. एकात एक सांगितले बरं का. आता ह्या गोष्टीसुद्धा अशा गुंफल्या आहेत ना, एकात एक असं वर्णन केलेलं आहे. आता सुधा सिंधू शब्दावरूनच लक्षात येते. सुधा सिंधू, सुधा म्हणजे अमृत, सिंधू म्हणजे महासागर. अमृताचा महासागर आहे बरं का. क्षीरसागर आहे, त्याच्यामध्ये विविध रत्नांचे सुंदर असे द्वीप आहे बघा. सुधा सिंधोर्मध्ये सुरविटपि वाटी परिवृते मणिद्वीपे. मणी म्हणजे रत्नांचं द्वीप आहे. निपो पवनवती, आणि काय आहे तिथे, ते सुंदर द्वीप तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये देवतांना प्रिय असणारी अनेक वृक्ष आहेत. कल्पवृक्ष आहे, संतान वृक्ष आहे, हरिचंदन वृक्ष आहे, मंदार आहे, पारिजात आहे. अशा वृक्षांच्या वाटिका आहेत. वाटी म्हणजे मोठा बगीचा, आणि वाटिका म्हणजे छोटं उपवन. थोडक्यात अर्थ आहे. वाटी, आपण वाटी म्हणतो त्याला फक्त गोल आकार आहे, पण हा वाटी म्हणजे मोठा बगीचा आहे, आणि वाटिका म्हणजे छोटंसं उपवन आहे. आता बघा, त्याच्या आतमध्ये कदंबाचं उपवन आहे. हे सगळं उपवन आहेत, पण एक स्पेसिफिक झाडांचं काही असतं ना. काही मंदिरात आपण जातो तर तुळशीचं बन आहे, किंवा इकडे नुसतं पारिजातक लावलेलं आहे, इकडे नुसत्या जास्वंदीत, असंही असतं ना. इथे ह्या सगळ्या वनांच्यामध्ये एक आहे उपवन, लहानसं आहे, ते कदंबाचं उपवन आहे. आणि त्याच्यामध्ये, या कदंबाच्या उपवनामध्ये एक मंदिर आहे. कशाचं मंदिर असेल, साधं दगड विटा मातीचं नाही हो. त्याच्यामध्ये चिंतामणी रत्नाचं मंदिर बनवलेलं आहे. बरं, एवढंच नाही आहे, त्या मंदिरामध्ये रत्नजडित मंगलमय असं सिंहासन आहे. या मंदिरामध्ये रत्नजडित मंगलमय असं सिंहासन आहे. त्यावर भगवान सदाशिवांच्या वाम अंकावर, डाव्या मांडीवर, ही श्री ललिता महात्रिपुरसुंदरी विराजमान आहे. सौंदर्याच्या पराकाष्ठा सांगितलेल्या आहेत बघा. विभूती योगामध्ये यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमदूर्जितमेव वा. जिथे ऊर्जा आहे, जिथे वैभव आहे, जिथे वैपुल्य आहे, तिथे माझा वास आहेच. आता क्षीरसागर, साधा सागर नाही, सुधा सिंधूरमध्ये हा अमृताचा क्षीरसागर आहे. त्याच्यामध्ये काय आहे, छान बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये उपवन आहे. त्याच्यामध्ये नाही, आधी त्या क्षीरसागरामध्ये मणिद्वीप आहे, रत्नांचं एक बेट आहे. त्याच्यामध्ये अशा अनेक फुलांनी, उत्तम उत्तम वृक्षांनी सजलेले असे बगीचे आहेत. त्याच्यामध्ये उपवन आहे, त्याच्यामध्ये मंदिर आहे, त्याच्यामध्ये सुंदर मंचक आहे, त्याच्यावरती श्री शिवशंकर भगवान सदाशिव बसलेत, आणि त्यांच्या डाव्या मांडीवर ही महात्रिपुर सुंदरी विराजमान आहे. कोडं घातल्यासारखंच आहे, एकात एक एकात एक एकात एक. पण प्रत्येक वेळेस ते वैभव चढतं वाढतंच आहे ते वैभव. आता बघा, उलटीकडनं बघूया. आता ही कुठे बसली आहे, महात्रिपुर सुंदरी बसली आहे तरी कुठे. आधी कुणाच्या मांडीवर बसली हे बघूया. शिवतत्वाच्याही पलीकडे जे परमशिवतत्व आहे, सदाशिव परमशिवतत्व जे आहे, हा तिचा पर्यंक आहे, पलंग आहे.
विश्रांती स्थान आहे. तिथे ती शक्तिरूपाने अधिष्ठित आहे. ती आहेच तिथे, अधिष्ठित आहे. ती स्वतः कशी आहे? चिदानंद स्वरूप आहे. चित स्वरूप पण आहे, आनंद स्वरूप पण आहे. साधक बघा, आता आपण आपल्या ठिकाणी आहोत, ती तिच्या ठिकाणी आहे. पण जर का साधक ध्यान करत 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 तिथपर्यंत जाऊन पोचला, तर साधकाला काय प्राप्त होणार आहे? ते वैभव पाहिजे? अहो नकोच आहे ते वैभव, नकोच. साधकाच्या अंतःकरणामध्ये अनिर्वचनीय अशा आनंदाच्या ज्या काही लहरी उसळतात, निरतिशय सुख आणि आत्यंतिक समाधानाचा अनुभव येतो, त्याच्यापुढे हे वैभव काहीच नाही. आमचे आचार्य म्हणतात, खरंच आहे, एकूण सगळीकडेच नंदती नंदती नंदत्येव. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव. हे वैभव आपल्यासाठी नुसतं वर्णन केलेलं आहे. साधकाला या वर्णनाच्या, या वैभवाच्याही पलीकडे तो जो सहवास, ते जे कृपा प्रसाद, ते जे आनंद अनुभवायला येतो, तो फार वेगळा आहे असंही म्हटलेलं आहे. आता परत बघूया याचा आणखीन हे. एकही गोष्ट ह्याच्यातली साधी नाही आहे. समुद्र कशाचा आहे? क्षीरसागर कशाचा आहे? सुधा सिंधोरमध्ये. बरं, विटपी, सुरविटपी वाटी परिवृते. वाटी म्हणजे बगीचाने वेढलेलं आहे. ते मणिद्वीप जे आहे, त्याच्यातली वृक्ष जे आहेत, ते साधी काहीतरी इथली आपली पृथ्वीवरची नाही आहे, सुरांना आवडणारी आहेत. म्हणजे बघा, कल्पवृक्ष आहे, संतान वृक्ष आहे, हरिचंदन वृक्ष, मंदार, पारिजात, देवांना प्रिय अशा अनेक वृक्षांच्या मध्ये ते मणिद्वीप आहे. मणी म्हणजे आधी ते रत्नाचं द्वीप आहे. आता बघा, अमृताचा महासागर आहे, देवांच्या आवडीची सगळी उपवनं आहेत, त्याच्यामध्ये मणिद्वीप आहे. आणि त्याच्यामध्ये नीपोपवनवती, नीप उपवन, नीप म्हणजे कदंब, कदंब वृक्षाचं उपवन आहे. आतमध्ये घर कुठलं आहे? साधं नाही आहे, चिंतामणीवने. एकापेक्षा एक चढत्या वाढत्या गोष्टी इथे वर्णन केलेल्या आहेत. आणि त्या साहजिकच आहे. कोणाचं वर्णन आहे? कुठल्या तरी ऐरागैऱ्याचं नाही आहे, साध्या माणसाचं नाही आहे, त्रिपुर सुंदरीचं आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तू ही सुंदर तर आहेच आहे, पण प्रत्येक वस्तू ही दैवी आहे, दैवी वस्तू आहे. त्यामुळे अशा ठिकाणी, अशा चिंतामणीगृहे, मंच तरी कसा आहे? शिवाकारे मंचे. शिवाच्या आकाराचा मंच किंवा शिवाच्याच वामांगीवर बसलेली अशी आहे. परमशिव पर्यंक निलयाम. पर्यंक कुठला आहे? पलंग कुठला आहे? आसन कुठलं आहे? सिंहासन कुठलं आहे? परमशिव, सदाशिवाचं ते मंचक आहे. भजन्ति त्वां धन्या. तुला हे सगळे धन्य लोक भजतात. कतिचन चिदानंद लहरीम. कशासाठी? काय प्राप्त करायचे? आता इथे जरी आपण सकाम उपासनेचं वर्णन करत असलो, सुरुवातीला काहीतरी आमिष, काहीतरी फलश्रुती, फलप्राप्ती आवश्यक वाटते. पण एकदा का ती मर्यादा त्या भौतिकाच्या पलीकडे जाता आलं ना, की मग बाकीच्या कुठल्याही भौतिक गोष्टीचा मोह उरतच नाही. आणि मग फक्त काय पाहिजेत? त्या चिदानंद लहरी पाहिजेत, ज्या उचंबळत आहेत. आमचे तुकाराम महाराज जसे म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग आता मावत नाही आहे माझ्या अंगात. इतक्या चिदानंद लहरीचा जेव्हा अनुभव येतो, तेव्हा हे सगळं वैभव तुच्छ वाटायला लागतं. काय हे रत्न, काय हिरे, काय सोनं मोतीचा, अहो हे तुच्छ आहे त्या त्रिपुर सुंदरीच्या वैभवापुढे. हे काही नको आम्हाला, चिदानंद लहरी. आणि म्हणून हे ते स्वतःला धन्य समजतात. धन्योहम 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 असा वारंवार उद्गार काढतात. आणि त्या चिदानंद लहरीच्या त्या प्रपातामध्ये स्वतःला चिंब करून घेतात. असे हे काही साधू पुरुष आहेत, त्यांचंही वर्णन केलेलं आहे. आता ह्याचं जर का काही प्राप्त करायचं असेल, तर त्याला असं म्हटलं की हे जे यंत्र आहे, एक अधिकाचं चिन्ह आहे, त्याच्यावर रम हे बीज लिहिलेलं आहे. हे यंत्र रक्तचंदनाच्या तुकड्यावर तयार करून
लाल रंगाच्या फुलांनी त्याची 12 दिवस पूजा करावी. रोज 12 दिवस 1200 वेळा जप करावा. काळ्या मिऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. असं केलं तर तुमची फलप्राप्ती किंवा तुम्हाला जे पाहिजे आहे ते निश्चित प्राप्त होईल असंही सांगितलेलं आहे. आपण हा फक्त एक उल्लेखापुरताच विचार करतो आहे. बाकी मात्र आपण ह्याच्यातलं सौंदर्य, शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य आणि एकूणच सगळ्या सौंदर्याची आपण पूजा करतो आहे, त्याचा विचार करतो आहे, त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे. अशी ही सौंदर्य लहरीचे आज आपले 8 मंत्र झालेले आहेत. पहिल्या वेळेस 2 आणि मग 3-3 असे 6 आणि आत्ता काय झाले ते एवढे असं आपलं चाललेलं आहे. आणि आता पुढच्या वेळेपासून मात्र 4-4 मंत्र घेणार आहोत. आणि मग पुढे सुद्धा आणि जसं आपण ह्या सौंदर्य लहरीचा अभ्यास करायला सुरुवात करू तसं तसं ह्याच्याबद्दल अधिकाधिक ओढ वाढत जाते. कारण पुढे काय सांगितलं आहे, आणखीन त्रिपुर सुंदरीबद्दल काय म्हणतायत आचार्य, हे जाणून घेण्याची उत्सुकता आपलीसुद्धा निश्चितच वाढणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण हा अभ्यास चालू ठेवणार आहोत. किती दिवस लागतील, आचार्यांची जशी कृपा असेल तसं होईल. आपण ह्याच्यात काहीही ठरवणार नाही आहोत, कुठलाही संकल्प करणार नाही आहोत. त्या त्रिपुर सुंदरीवर सोपवूया, आचार्यांवर सोपवूया, नाहीतर आपल्या हातात काय आहे. आपण फक्त साधन आहोत एवढाच विचार करूया आणि आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. धनुः पौष्पं मौर्वी मधुकरमयि पञ्चविशिखाः वसन्तः सामन्तो मलयमरुदायो धनरथः तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपा प्रपाङ्गत्ते लब्ध्वा जगदिदमनङ्गो विजयते क्वणत्काचिद्दामा करिकलभकुम्भस्तननता परीक्षीणा मध्ये परिणतशरच्चन्द्रवदना धनुर्बाणान् पाशं सृणिमपि दधाना करतलैः कुतस्तादास्तां नः पुरमथितुराहो पुरुषिका सुधा सिन्धोर्मध्ये सुरविटपि वापि परिवृते मणिद्वीपे नीपोपवनवति चिन्तामणिगृहे शिवाकारे मञ्चे परमशिवपर्यङ्कनिलयां भजन्ति त्वां धन्यः कतिचन चिदानन्दलहरीम्